नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2026 नुकतीच या ठिकाणी आपली एमपीएससी मार्फत आज ऍड आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, अक्षरधारा स्टडी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज तलाठी भरती 2026 तलाठी भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. त्यावेळेस मित्रांनो, आपली तलाठी भरती यावेळेस आपण एमपीएससी मार्फत संपूर्ण भरती होणार आहे. तलाठी भरतीची मित्रांनो 1539 पदांची मेगा भरती या ठिकाणी आपली एमपीएससी मार्फत होणार आहे. तर मित्रांनो, याची डिटेल्स आपण या ठिकाणी पाहू. बघा, एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही आपली परीक्षा होणार आहे. तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 म्हणजेच तलाठी भरतीची भरती ही गट क मध्ये ऍड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पहिलं गट क स्वतंत्र होत गेली, त्या स्वतंत्र परीक्षेमध्ये आता तलाठी भरती सुद्धा एमपीएससी मार्फत होत आहे. तर पहा मित्रांनो, संपूर्ण ऍड या ठिकाणी किती पदांची आहे या ठिकाणी. तर महसूल व वन विभाग वेगवेगळे पदाचे माहिती पद या ठिकाणी ऍड करण्यात आली आहे. पहा, पहिल्यांदा महसूल व वन विभाग म्हणजे काय, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी या पदांची किती एकूण पदे आहेत, 1539 पदे या ठिकाणी आहेत. किती, 1539 पदे. आणि त्याची अर्हता पात्रता काय मित्रांनो, कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे, कोणत्या शाखेतील पदवी. त्याच्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग म्हणजे मुंबई या ठिकाणी सुद्धा वरिष्ठ लिपिक सुद्धा या ठिकाणी पद आहेत, 11 पदे. याला सुद्धा कोणती अर्हता आहे, कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे. त्याच्यानंतर सहाय्यक अधीक्षकचे 11 पदे आहेत. कृषी व विभाग यामध्ये सुद्धा 254 पदे आहेत. ठीक आहे, याला पात्रता काय, बीएफएससी एक पदवी आहे, त्या पदवी सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. यानंतर पहा, नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय या कार्यालयात लिपिक तंत्रलेखकचे या ठिकाणी पद भरपूर या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो, 200 किती आहेत या ठिकाणी, 230 पदे. त्याच्यानंतर 155, 39 आणि 480 पदे पहा. महसूल व वन विभाग मध्ये 480 पद लिपिक पद या ठिकाणी भरती आहे. मित्रांनो, यानंतर पहा, सर्वात महत्वाचं म्हणजे महसूल व वन विभाग मध्ये लिपिक तंत्रलेखकचे पदे 339 पदे या ठिकाणी आहेत. सर्व लिपिकला काय, कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे आणि टंकलेखक पदावरील नमूद केल्यानुसार टंकलेखक अर्हता आवश्यक आहे. म्हणजे टायपिंगची आवश्यकता त्या लिपिक पदासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, अतिशय मोठी भरती या ठिकाणी आपली एमपीएससी मार्फत होत आहे. अतिशय चांगल्या प्रकारची भरती आहे. सर्वांनी आवर्जून भरतीला फॉर्म भरण्यात यावे. ठीक आहे, नेक्स्ट पाहू. बघा, यासाठी काय, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक किती आहे, 5 ऑगस्ट 2026. 5 ऑगस्ट 2026 आहे, 5 ऑगस्ट 2026. आणि दिनांक 8 ऑगस्ट पर्यंत आपण परीक्षा फीस भरू शकता, परीक्षा शुल्क. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक किती आहे, 8 ऑगस्ट आहे. आणि अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 5 ऑगस्ट. म्हणजे 5 ऑगस्ट पासून आपण अर्ज सादर करू शकता. आणि अर्ज सादर केल्यानंतर जर फीस मध्ये आपल्याला भरणं झालं नसेल तर ते 8 ऑगस्ट पर्यंत आपण फीस एमपीएससीला आपण परीक्षा फीस भरू शकता. ठीक आहे, तर अतिशय मोठी भरती आहे. तर पहा, गट क आणि खालच्या आढळलेली मिळून संपूर्ण भरती 5707 पदांची आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 5707 पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मूळ जाहिरातीमधील तसेच दिनांक 16 जुलैला सुद्धा एक ऍड आली. त्यामध्ये 16 जुलै 2026च्या सुद्धी इतर अटी व शर्तीमध्ये कोणतेही बदल नाही. म्हणजे मागच्या भरतीतील कोणतेही बदल या ठिकाणी सांगण्यात आलेले नाही. ठीक आहे, पहा काय सांगते या ठिकाणी. आणि मित्रांनो, ही परीक्षा बघा, दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने ओएम आधारित घेण्यात येणार आहे. म्हणजे पण ऑफलाईन परीक्षा आहे, ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात आली, परंतु आपल्या आंदोलनामुळे ओएमआर शीटनुसार म्हणजे ऑफलाईन पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. म्हणजे 25 ऑक्टोबर 2026 ला ही एक्झाम होणार आहे. मित्रांनो, जवळपास 90 दिवस आपल्या हातात आहेत या ठिकाणी. या 90 दिवसांचा आपण अतिशय चांगल्या प्रकारे स्टडी करून परीक्षेला सामोरे जायचं आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली. मित्रांनो, मागच्या भरतीतले गट क 2026 म्हणजे किती पदे होते सुरुवातीला, 2619 पदे होते. किती होते, 2619 पदे. या ठिकाणी पहा, आयोगामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व 2026 मध्ये एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात करण्यात आली होती. आणि आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजी दिनांक करण्यात आलेले होते. ठीक आहे, म्हणजे पहिल्याचे 2619
आणि आताची किती टोटल 3,088 पदे, असे दोन्ही मिळून 5,760 पदांची या ठिकाणी आपल्याला आड या ठिकाणी पाहता आली. या गट मधून 5,760 पदांची आड आपल्याला या ठिकाणी या एमपीएससी मार्फत होणार आहे. अतिशय मेगा भरती आहे मित्रांनो. संपूर्ण एकाच पेजवर आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अतिशय सुवर्ण संधी आहे मित्रांनो. एमपीएससी मार्फत ही महाभरती आहे आणि परीक्षेचा दिनांक द्या 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाईन पद्धतीने आहे, OMR आधारित. ठीक आहे. आणि पदनिहाय तपशील आपण टोटल पदनिहाय किती आहे या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. उद्योग निरीक्षकचे 9 जागा आहेत. तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग किती 3 जागा आहेत आणि कर सहाय्यक किती आहेत 282. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक किती आहेत 461. लिपिक टंकलेखन मंत्रालय प्रशासकीय महाराष्ट्र टोटल सुरुवातीची किती 1864 पदे आहेत. आणि ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच कोणते तलाठी पदे किती आहेत 1539 पदे या भरतीमध्ये आहेत मित्रांनो. वरिष्ठ अभिलेखापाल वरिष्ठ लिपिक म्हणजे किती 11 जागा, अशा प्रकारचे पदे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सहाय्यक अधीक्षकच्या 11 जागा. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग किती 254. लिपिक टंकलेखन शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयामध्ये किती आहे 230 पदे. लिपिक टंकलेखन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग किती पदे 155 पदे आहेत. त्याच्यानंतर लिपिक व टंकलेखन आदिवासी विकास विभागात सुद्धा 69 पदे आहेत. आणि बघा वन विभागामध्ये महसूल व वन विभागामध्ये लिपिक टंकलेखनची किती 480 पदे आहेत मित्रांनो. आणि लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये सुद्धा 339 पदे या ठिकाणी या भरतीमध्ये आढळले. अतिशय मोठी भरती आहे. टोटल पदे 5,760 पदे या ठिकाणी या भरतीमध्ये आज करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2026 आहे. 5 ऑगस्ट 2026 आपण अर्ज भरून परीक्षेला 90 दिवस आहे मित्रांनो. अतिशय चांगल्या प्रकारे आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. अशा प्रकारे आपण थोडक्यात या एमपीएससी गटची जाहिरातीची आपण माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे. 1539 अतिशय चांगले पदे तलाठी भरतीच्या मित्रांनो. सुवर्ण संधी सोडायचं नाही. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. अशाच प्रकारचे आपल्याला अपडेट नवनवीन व्हिडिओ मधून देण्यात येत आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे थांबतो. ठीक आहे. धन्यवाद.